नमस्कार. माझं नाव सृष्टी दीपक तनाने, म्हणजे तुमच्या सर्वांचीच आवडती केवडा. तुम्ही 10वी ला भरभरून प्रेम देत आहात. त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. पण तुम्हीही अजून आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपल्या 10वीच्या नवनवीन अपडेट्स मिळतील, नवनवीन एपिसोड्स पाहायला मिळतील. चला, आपल्या इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका 10वी. धन्यवाद. खरा इथं का बसलेस? अंधिकी कुठं? वहिनी हाय की आत स्वयंपाक करत आहे. अरे मग तू बी जायचं नाही पोरांच्यात? नाही दाद्या, बाहेर जीव लागना आणि घरात समधीकडे नुसते आईच दिसत्या. काय करायचं कायच कळणं झालंय बघ. नुसतं रडायला येतंय. मला आठवतंय बघ दाद्या, मी जेव्हा 7वीत होतो का नाही, तेव्हा मला एकदा लपाछपी खेळायची होती. कोणच नव्हतं माझ्यावर खेळायला. मग मी आपलं आईलाच म्हणलं खेळ म्हणून, आणि ती बी लगेच तयार झाली. माझ्यावर राज्य होता. मग मी 10, 20, 30 असं 100 पाव तर मोजून आईला शोधायला गेलो. मी आईला लय शोधलं, पण का नाही, पण आई मला कुठंच नाही गावली. मी आईला लय हाका मारल्या, तरी बी आई व देत नव्हते. मी असं सैर बरी झालो होतो का नाही, अरे मला रडायचं बी अवसान नव्हतं. मी तेव्हा एवढा पेलेलो पण आहे, मला काहीच कळत नव्हतं. तसंच म्या आत्ता वाटतंय बघ दादा, कुठं लपून बसली असेल रे आपल्या. तू असा सारखा विचार करत राहिलास, सारखा तिला आठवत राहिलास तर एकदा नाही 1000दा दिसेल ती. आईसाठी, आईच्या दुःखातनं आपल्यासने बाहेर पडावंच लागेल बघ. अरे बाबा, जी गोष्ट आपल्याला पाहिजे असते ती जर लगेच मिळाली असती तर जगण्यात गंमत आणि देवाला किंमत काहीच राहिलं नसतं. हेच त्याचा न्याय असेल, हेच आपल्या नशिबात असेल. यातनंच त्याला काहीतरी सांगायचं असेल. आणि आईची सगळ्यात मोठी शिकवण काय आहे माहीत आहे ना? काय बी झालं तरी थांबायचं नाही, कायम पुढे जात राहायचं. ती बी काय बी झालं तरी कवा थांबली का नाही केलं, कायम पुढे जात राहील. हा, तू बोलतोयस त्यातलं मला द्या समज नाही, पण वायच कळतंय. पण दाद्या, तेव्हा का नाही हाय कुठं लपून बसलेलं मला माहित नव्हतं. मग मी लय रडायला लागलो. मला रडत त्याला बघून का नाही, हाय लगेच आली. तिनं माझं पटापटा मुकं घेतलं आणि मला जवळ घेऊन बसली. दादा, मी आत्ता बी तसंच रडू का? हा ब्या, अरे पुन्हा तेच. अरे मग आयला इसरायचं कसं हे माहीतच नाही रे. हीच तर अडचण आहे. माणूस दुःखात इसरायला जातो आणि समजा त्रास त्यामुळेच होतोय बघ. आणि त्या माणसाला इसरायचं कशाला? त्या माणसाने दिल्या आठवणींवर माणूस का जगायला सुरुवात करत नाही? ठेव, आपण जर माणसाला इसरायला गेलो ना तर आपल्यासनी तो जास्त आठवतो, आणि जेवढा जास्त आठवतो
त्यापेक्षा जास्त दुःख होत. अरे जर दुःखच होणार असेल तर त्या माणसाला इसरायचंच कशाला. इसरून दुःख संपतं, तसं ते माणूस सुद्धा आपल्यापासून दूर जात. आणि ते माणूस जर जवळ पाहिजे असेल तर दुःखाचा सोहळा करावा लागेल. आणि त्या दुःखाला आपल्यावर घेऊन जगायचं, म्हणजे त्याची सलबी कमी होते आणि त्या दुःखाच्या रूपाने ते माणूस बी आपल्यावर जगतंय. होय दादा. अरे कशाला इसरायचं ह्याला, आहे आपलं बरंच आहे का नाही. आता शहाण्यासारखं वाट आणि उद्यापासून शाळेचं कळलं. अरे असा घरात राहिलास, एकटा राहिलास तर मन नाही रमायचं तुझं. उद्यापासून शाळेचं, पोरांच्या व्हायचं हवा पालट झाले ना की करमल तुला, की बरं वाटेल तुला. बरं नाही वाटलं तरी दादा मी शाळेला जाणार. आणि आता तूच बघ की, आपली आई असते तरी असं तिला आवडलं असतं का शाळा बुडवून घरी बसलेलं. आणि तिनं एवढं समजा कष्ट शाळेसाठीच तर केलं ना. रानातल्या माळवावर आणि गुरांच्या दुधावर पोरासनी शिकवणं कधी सोपं नव्हतं बघा. बरं असू दे, आता तू बी जा पोरांच्या, मी नैवेद्य घेऊन जातो. बघू आज काय होतं. आय असं का करतेस? अगं त्या आब्याची अवस्था बघवना झाली मला. त्याचा जीव अडकलाय तुझ्यात. मला माहित आहे तुझा तो लाडका आहे, पण तेवढी समज नाही त्याला अजून. त्याला कसं समजवायचं? काय बाई सांगून त्याची समजूत काढतोय. अगं पण तुझी समजूत कशी काढू? आब्याची काही बी काळजी करू नकोस. तो शाळेत जाईल, तुझं नाव बी करेल, 10वीत चांगलं टक्क पाडेल. आता तू नैवेद्य खान कर की आमसनी मोकळ. दिवसभर मनात ह्योच विचार येतो, तुझ्या मनात काय राहिलं असेल. अगं एक काही सल राहिली ती तरी सांगायची नाही सोय. प्रत्येक गोष्ट आमची पुरी केलीस, समजा आमच्या मनासारखं केलंस, पण तुझ्या मनाचा थांग पत्ता कधीच लागू दिला नाहीस. आता कसं ओळखू तुझ्या मनात काय आहे ते? सांग की आहे.
भाऊजी तुमचे कपडे द्या की धुवायला. नाही नको वहिनी, माझी मी धुतो. आईला पण असंच म्हणलं असता. बटर बी आणल्यात, घ्या. वहिनी तू बी समजा ऐकतच करतेस की. ऐगत करता येईल, आई नाही होता यायच. आत्तेसारखं कुणीच नव्हतं आणि होता बी नाही यायचं. म्हणून तर या घरात थांबू वाटतं ना. असं वाटतंय मामाकडे जावं आणि तिकडनंच शिकावी शाळा. मी यांच्याशी बोलून सांगते. तुम्ही बटर खा आणि मध्याकडे जा. 4 वेळा बोलवून गेले पोरग. ती बघ कशी खेळते ती. आई घालायला तुझ्या बापाच्या मनात नसल्या का द्याची म्हणून दिल्या सायकल. वायच्या लावली की चेन पडते, ती लावली की ते वर्षीत खाली होते. अरे एक गोष्ट तर नीट आहे का? तुला कोणी म्हणलं नाही की ह्याच्यावर बसत म्हणून? झालं बोललास काय रे? बोललास? आई घाल्या बिटक्या, तुला चेन लावायची का? चेन मीच लावून देतो का नाही? अरे दुनिया आहे तुझी सायकल, तरी मी येतो का नाही तुझ्यावर खेळाय? मग येत जाऊ नकोस. येत असलं की उपकार करत नाहीस. ए आब्या इकडे तुझी सायकल मला दे, तू ह्याच्यावर खेळ. ए नाही बाबा, पाहिजे तर एक काम कर, या किरणाला पाठव तिकडे आणि तू इकडे ये. खेळ. ए किरण्या, चेन लावले त्याची, तो त्या मेकॅनिकल नको. मेकॅनिकल म्हणतात, मेकॅनिकल काय? हा तेच ते नको. गप चला आमच्या बरं. अरे पण जायचं कुठं? जाऊ कुठे तरी, त्याला काय होते, आपल्याला फक्त सायकल फिरवायची आहे. चला. आणि मध्ये ऐक, उद्या बसणं का नाही, रोज शाळेत जाऊया. दादा म्हणला तिथं गेल्या वाईच बरं वाटेल म्हणून, आणि मला बी तेच वाटतंय. आता तूच बघ की, जर आई असती तर तिला तरी आवडलं असतं का आपण शाळा बुडवून घरी बसलेलं? तू म्हणत असशील तर जाऊया, नाहीतर आमचं तसं काय नाही. नाही आता बस, आता जाऊयाच. आणि ऐका, यंदा आपल्याला नुसतं पास नाही व्हायचं, चांगल्या मार्कानं पास व्हायचंय. आणि आपण चांगल्या मार्कानं पास झालो तरच आईला बी बरं वाटेल ना. चालतंय, जायची तेव्हा जाऊया, पण आता सायकलवर पकड घ्यायची का? चालतंय, तुम्ही पळा, आम्ही तुम्हाला गाठतो. नाही जा, तू खेळ, मला व्हायचं बरं वाटतं ना. तू खेळ, तू जरी शिक्षण. पळू. अरे मध्ये आलाय, चल ना. पडलीस का king? अरे आलं ते पण. चल. पळू आलाय ते. चल अर्थ पळाव की. आता एवढी भांडी काय खराब झालेली, समजा धुवून टाकल्यात. अहो असं झाल्यावर
घर पुन्हा नीटनेटकं करायचं असतं, आई म्हणत होती. आणि तसं बी हे सगळं झाल्यापासून आपल्या घराकडे ध्यान तरी आहे का? सांगा बघू. खरंय तुझं. तुझं काय बी चूक नसताना तुला आले हे समजा. आम्हाला या कामाचं काहीच वाटत नाही. तुमच्यावर संसार करायचा हे सपान होतं. त्यापेक्षा जास्त आतीसारखी सासू मिळणार ह्याचा आनंद जास्त होता. पण ते सपानच राहिलं. आई बी म्हणायची दीपी एकदा आली की ते संसार कशी करते बघायचे. आता ती नाही बघायला, पण कुणी बी बघावं आणि बघतच राहावं असाच करतेस तू संसार. तुला खरं सांगू, मला सगळ्यात जास्त काळजी होती ती आब्याची. पण तुमच्या दोघांना असं बघितलं ना, ती बी काळजी मिटते बघ. आईच्या रूपानं तूच आलीस. पण बायका म्हणतात मीच खाल्ला आईला, मी चांगल्या पाहिजे नाही म्हणून. नाही ऐकल्यावर तू काय म्हणतेस? मला लय हसा येतं त्यांच्यावर. आत्ताचं माझं नातं काय होतं, ह्या घरासाठी मी काय आहे हे मला माहीत आहे. मग मी त्यांच्या बोलण्याचं कशाला वाईट वाटून घेऊ. एवढा समजूतदारपणा आईमध्ये बी होता. तिला बी माणसं काय बाई म्हणायची, पण तिनं कवाच ध्यान नाही दिलं. पण मी काय म्हणत होते, आता तिचं सगळं आटपलंय आणि तुम्हा दोघांनी भीत करमायचं नाही. हे तर राहिलात तर सारखी आईची आठवण येत राहील. हीच येळ आहे हे घर सोडून जायची. माझा या गोष्टीला विरोध नाही. गावात तरी जायचं आहेच की. आणि असं बी आता हे घर खरंच खायला उठते. मला बी अजिबात कर म्हणा. खरं सांगू, आईशिवाय हे घर कवा विचार बी नाही केला. पण एकच प्रश्न पडतो, आब्याचं कसं? त्याचे दोस्त मंडळी, ती शाळा, हेच त्याचं खरं जग आहे. हे गाव, इथली माणसं, ती शाळा, ह्यातच त्याचा जीव रमतोय बघ. आणि असं बी आता त्याचं 10वीचं शेवटचं वर्ष आहे त्या शाळेतलं. मग मी म्हणत होतो थोडक्यासाठी कशा हे सगळं नवीन होईल, पण तो आत्ता इथं राहिला तर राहायला कवाच नाही सरणार. आणि तसं बी आत्ता आपण इथं थांबलो तरी 10वी झाल्यावर आपण इथून जाणारच आहे की. मग तेव्हा सोडू वाटेल का त्याला हे गाव? आत्ता त्याला इथं करमाना झालंय, मग तो तिथं रमल आणि कवा तर हे करणारच आहे की. मला दिलेला शब्द पाळणार आहे ना तुम्ही? होय. उद्याच त्याच्या शाळेत जातो आणि दाखल्यासाठी अर्ज करतो. मी बोलल्याचं वाईट वाटतंय म्हणून तर म्हणत नाही ना? नाही दिप्या, खरंच नाही. आत्ता मी दुःखात आहे. मला काय बरोबर काय चूक काय समजत नाही. पण तुला समजतंय. आणि असं बी आईनं जाताना या घराची जबाबदारी तुलाच दिली. जसं हे घर तुझं आहे तसं आम्ही दोघं बी. तू म्हणतेस त्यात काय चूक आहे? अजून 1-1.5 महिना पुन्हा देणं करी दारावर येतेलच की.
त्यामुळे तू म्हणतेस तेच बरोबर आहे. आत्ता वाईट वाटेल, पण ते आत्ता पुरतं. पुन्हा पुढं जाऊन होणारं मोठं नुकसान तरी टळ. त्यामुळे तू म्हणतेस तोच निर्णय बरोबर आहे, आणि म्हणून यो निर्णय बदलणार नाही सर. तुमचा निर्णय झालाच असेल तर ठीक आहे, पण तू एकदा त्याचा निकाल बघ, बाहेरच्या स्पर्धांमधला सहभाग बघ. अत्यंत प्रामाणिक आणि आदर्श विद्यार्थी होतो आमच्या शाळेचा. आणि प्रश्न फक्त 6 महिन्यांचाच येणार आहे. आणि हे बघ, राहायचीच अडचण असेल तर माझ्याकडे ठेव त्याला. मीही एकटाच असतो, मलाही सोबत होईल. म्हणजे माझ्या वस्तीत ठेवायची तुमची हरकत नसेल तर. एवढं चांगलं पोरगं गावात शहरात चाललंय आणि तुम्ही त्याला तुमच्या स्वार्थासाठी इथं ठेवायचं म्हणताय, ते पण तुमच्या घरात. अहो, संस्थेचे हॉस्टेल आहेत ना अशा अनाथ आणि निराधार मुलांसाठी. कुरकुटे सर, बोलताना वाईच विचार करा की आमचा अभय काय निराधार नानात वाटलं तुम्हाला? अहो, मी आपलं आई गेली म्हणून. आई मेली आहे त्याची, भाऊ अजून जित आहे. आणि कुरकुटे सर, मुलांना कुठे ठेवायचं कुठे न्यायचं हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे प्रशासन म्हणून आपण फक्त सल्ला देऊ शकतो. त्यांना कुठले टॅक्स लावायची गरज नाहीये ना. असो, कोणी कितीही टॅक्स लावले तरी ते आपण आपल्याला किती लावून घ्यायचे ते आपल्यावरच असतं ना. का दादा, प्लीज प्लीज तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. म्हणजे इतका चांगला विद्यार्थी शाळेला हवाच आहे, पण जर तो या गावात राहिला तर तो आणखी सजग आणि संवेदनशील बनेल. आणि मला वाटतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. प्रदीप, विषय फक्त आर्थिकचाच असेल तर आपण शाळेकडून त्याला एखादी शिष्यवृत्ती किंवा आर्थिक काही मदत करता येते का बघूयात. पण थोडक्यासाठी पोराचं मन नको दुखूस. नाही सर, काय पर्याय असताना तर खरंच थांबवलं असतं, पण आता काय बी पर्याय नाही. अर्ज केलाय कार्यालयात, तेवढा अभ्याकडे दाखला धाडून द्या. आणि मला तुमच्या समजांचं प्रेम समजते अभ्यावर असल्या. आग्रह नका करू, विनंती करतो. हे बघ, आम्ही कितीही आग्रह केला तरी तुमची आर्थिक, सामाजिक आणि मानसिक परिस्थिती काय आहे हे तुमचं तुम्हाला ठाऊक असतं. यावर आम्ही कुणीच विरोध करणं हे योग्य ठरणार नाही. अभिजित इथून जाणं हे शाळेचं नुकसान आहेच. नाही म्हणजे तो माझा आवडता विद्यार्थी आहे म्हणून म्हणत नाही, पण त्याच्या आचार आणि विचारांनी सगळ्यांचंच मन जिंकलं आहे, हो की नाही? आणि माझा अनुभव असा आहे की अशा मुलांनाच अपार कष्ट आणि दुःख सहन करावं लागतं. सर, आपण दाखला तयार ठेवूयात. तुम्ही म्हणाल तसं कांबळे सर. आब्या, तुला ती शाळा सोडावी लागेल. का?
अरे मी काय केलं तेव्हा आता? तू काय नाही केलंस, आम्हीच विचार केला हे गाव सोडून जायचं. तुझ्या शाळेत अर्ज बी दिलाय, दाखला मिळून जाईल. दाद्या, तुझ्या एवढं मला कोणच ओळखत नाही, आणि तू हे समजा करताना मला एकदा बी का नाही विचारलंस? मला तुझं उत्तर काय होतं ते माहित होतं ना. तू रडून गोंधळ घातला असतास बाबा. तुला आज सांगतोय कारण उद्या शाळेतला शेवटचा दिवस आहे. मला नाही जायचं दाद्या हे गाव सोडून. हे गाव, ही शाळा म्हणजे माझी दुसरी आई आहे. आता एकीला सोडले की आता हे बी कसे सोडू? आणि नाही रे, तिकडं माझा जीव लागणार. तुला सांगितले तेवढंच ऐक, जास्तीचं बोलायला लावू नकोस. आता आय नाही म्हणून एवढा वरडतोयस ना? आय होती तेव्हा कायच बोलत नव्हतास. अरे मग का ओरडायला लावतोयस मला, का रागवायला लावतोयस? अगं अरे मला बी तुझ्या इतकं कुणीच नाही समजून घेतलं. आता माझ्या मनात काय चाललंय ह्याचा विचार कर की. अरे लग्नासाठी लोकांकडनं पैसे घेतलेत, त्यासनी परत करायचं असेल तर नोकरी पाहिजे. नोकरी इथं नाही, शहरात आहे. तुला कसं कळणार? अरे मग दादा तुम्ही जावा की, तिथं माझं काय काम आहे? आणि हे बघ, इथं फक्त भाकरीचाच प्रश्न आहे ना, ते मला कोण बी देईल. नाईला कसं विसरणार आहेस? इथं राहिलास तर सारखं तिला आठवत राहशील बाबा. अरे एवढी सगळी माणसं आजूबाजूला आहेत तरी तुझं मन थाऱ्यावर नाही. अरे एकला राहशील तरी अडवशील ना बाबा. काय व्हायचंय ते उद्या दादा, पण मला नाही यायचं तिकडं. मी तर एकला राहील. जावा तुमचं तुम्ही. ठीक आहे, पण जर तुला इथं राहायचं असेल तर आईला इसरावं लागेल. आणि जर तिला इसरायचं नसेल तर माझ्यासोबत चला अभ्या तिकडे. अरे तुला असं सारखं रडताना, तुला हे असा त्रास होताना नाही बघवते मला. तुला कसं कळलं? अरे दादा, या घरात आईच्या आठवणी आहेत रे. आणि तुला माहित आहे, मी या घरात कसा बी राहिलो का नाही तरी सुखानं राहीन रे. मला नाही याचं दादा तिकडं. हे अबे, मी तरी तिकडे तुझ्याशिवाय कसा राहू सांग बरं? ऐक की माझं, माझ्यासाठी चल, येशील ना? सारी खुशी हाक आई मारू कशी हाक